आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत चांद्रयान-3 मोहिमेचा भाग असलेल्या इस्रोच्या 8 महिला शास्त्रज्ञांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला। इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ आणि चांद्रयान-3चे प्रकल्प संचालक डॉक्टर पी वीरमुथुवेल यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला। लोकसंख्या ही देशाची ताकद असून आपल्याकडे असलेल्या युवा शक्तीचा देश विकासासाठी फायदा करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं। चांद्रयान मोहिमेत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून भूमिका निभावलेल्या डॉक्टर माधवी ठाकरे यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या। वाटचाल आपली सुरू झालेली आहे आणि सर्व जे यंग जनरेशन आहे ती इन्स्पायर होते आहे आणि बेसिकली आपण बघतो की याच्यामध्ये मुलींचं कंट्रीब्युशन जे आहे जसं आपण बघतो आहे तर मुली खूप उत्साहित आहे ह्या फील्डमध्ये येण्यासाठी। तर हे रिअली ऍक्च्युअली इट्स वर्किंग। आणि आफ्टर दॅट आय एम सेइंग की म्हणजे आपण आता इस्रोमध्ये बरेच नवीन प्रोजेक्ट जसं आता आपण गगनयानबद्दल बोलतो आहे, त्याच्यामध्ये जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आहे। तर हे ज्या गोष्टी आहे जसं फर्स्ट जनरेशन ॲक्च्युअली जे ॲस्ट्रॉनॉट्स जे आहेत मेल ॲस्ट्रॉनॉट्स आहेत अँड डेफिनेटली नेक्स्ट जनरेशन विल बी द फिमेल ॲस्ट्रॉनॉट्स अँड दॅट विल गिव्ह बूस्ट टू द इंडियाज सायन्स स्ट्रीम अँड टेक्नॉलॉजी। तर हे खरंच खूप छान आहे।